जॉईंट सी पी विश्वास नांगरे पाटलांच्या पुस्तकात मन में है विश्वासमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग चितारला आहे. सुतार गुरुजींची आठवण सांगितली. आपण सगळे शिक्षक आहोत म्हणून मला ते आज आठवले. त्याने असं सांगितलं की ज्यावेळेला ते नगरमध्ये त्यांचं नेमणूक झाली होती आणि दरवेळेला मोहरमच्या मिरवणुकीमध्ये काहीतरी समाजकंटक दंगा घडवून आणायचे. पण नांगरे पाटील तिथे गेल्यानंतर झालं उलट. खरं मोहरमची दुःखाची मिरवणूक असते, पण त्या मिरवणुकीतनं विश्वास नांगरे पाटलांच्या विजयाच्या जिंदाबादच्या घोषणा आल्या. इतका मोठा विश्वास त्यांनी जनतेमध्ये निर्माण केला. तो त्यांच्या पोलिसाची वर्दी नसते, वर्दीमध्ये एक माणूस असतो. ताजमधला त्यांनी केलेला संघर्ष तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पण त्याहीपेक्षा आतंक्यांशी लढणं ही छोटी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. जीवावर उदाहरण लोक लढतात, त्याबद्दल काही अडचण नाही. ती माणसं मरतात बिचारी, त्या वीरांबद्दल मी सलाम करतो. पण त्यापेक्षाही कठीण गोष्ट असते ती आपल्या माणसांमध्ये ज्या वैरभाव निर्माण होतो, आपल्या माणसांमध्ये ज्या वेळेला दुरावा निर्माण होतो आणि तिथे भांडण लागतं, त्यावेळेला खरी कसोटी लागते. आणि त्या कसोटीवरती देशातली खूप थोडी माणसं उतरतात आणि म्हणून त्यांचं महत्त्व असतं. मला 3 अधिकाऱ्यांची नावं घ्यावीशी वाटतात. एक रिबेरो साहेब, ज्यांना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, बोललो आहे अनेकदा, आणि त्यांनी ज्या पद्धतीने मुंबई हाताळली ती आजही सगळे देशातले पोलीस अधिकारी रिबेरोंचं नाव घेतात. त्यानंतर नांगरे पाटलांच्या पदावर किंवा त्या पदावर रिबेरोच्या पदावर न गेलेली एक व्यक्ती आहे, ती म्हणजे मधुकर झेंडे, ज्यांनी चार्ल्स शोभराजला पकडलं. पण ते पकडलं हे महत्त्वाचं नाही, कारण लोकांना ते अधिक महत्त्वाचं वाटतं. माझ्या दृष्टीने आगरीपाड्याच्या दंगलीमध्ये मधुकर झेंडेंनी ज्या पद्धतीने ती दंगल हाताळली आणि दोन्ही समाजामध्ये समेट घडवून आणला. त्यानंतर तिसरं नाव आहे ते विश्वास नांगरे पाटलांचं. नांगरे पाटलांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की आपली जात, आपला धर्म, आपली भाषा, प्रांत ही माणुसकीच्या नात्याआड येता कामा नये, हे पहिलं कर्तव्य आपलं असलं पाहिजे. आणि द्वेष नको तर प्रेमानेच आपण जगाला जिंकलं पाहिजे. वर्दी दराराने जिंकू शकत नाही, प्रेमाने जिंकू शकते, हे दाखवून देणारे ते अधिकारी आहेत. आणि म्हणून त्यांना आपण आमंत्रण दिलं. मी त्याबद्दल त्यांना सलाम करतो. आणि अशा कठीण काळामध्ये असे अधिकारी आपल्या सोबत असणं ही माणसाला विश्वास देणारी मोठी गोष्ट आहे. आणि सामान्य माणसात त्यांच्या मनामनात विश्वास निर्माण करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांना मी आमंत्रित करतो की आपण यावं. आणि तुमचं ऐकायला सगळं उत्सुक आहे. धन्यवाद. शिक्षक भारतीच्या वतीने आयोजित शिक्षकांच्या या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित सन्माननीय आमदार, आमचे मित्र श्री कपिल पाटील साहेब, शिक्षक भारतीचे अध्यक्ष सन्माननीय बेलसरे सर, व्यासपीठावर उपस्थित शिक्षक भारतीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व अध्यापक, अध्यापिका, बंधू आणि भगिनींनो, एका ठिकाणी मी वाचलेलं होतं की संतांची आणि शिक्षकांची जी भूमिका आहे ती एकसारखी असते, संकेताची भाषा असते. आणि पोलीस ही जे काम करतात ते सुद्धा त्याच भूमिकेतनं करत असतात. ती असते समाज सुधारणेची. संतांची आणि शिक्षकांची भाषा संकेताची असते आणि पोलिसांची भाषा ही बेताची असते. बेत आता तुमच्याकडून काढून घेतलेले आहेत. पूर्वी छडी लागे छमछम विद्याई घमघम, मला अजूनही लवटे सरांनी माझ्या हातावर म्हणजे असे फोड आलेल्या छड्या जर NCCच्या
सकाळच्या परेडला लेट गेलो तर अशा छड्या मिळायच्या, त्याही अजून आठवतात. पण अजूनही त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या पायाकडेच नजर जाते आणि हात नमस्कार. 23 वर्ष अभ्यास, एक साधना, आणि नंतर 23 वर्ष पोलीस खात्यात काम करतोय. हा 46-47 वर्षाचा प्रवास जो आहे, त्यात एक गोष्ट निश्चितपणे आणि ठामपणे मी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवातून बोलू शकतो, ती म्हणजे या देशाचे, या समाजाचे मोल्डर्स आणि बिल्डर्स हे शिक्षकच आहेत. विद्वत्वंच नृपत्वंच नैवं तुल्य कदाचन स्वदेश पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्तेची आणि राजसत्तेची तुलना कधी होऊ शकत नाहीये. राजाची फक्त त्याच्या राज्यापुरती मर्यादित अशा पद्धतीची पूजा किंवा आदर केला जातो, पण विद्वानाचा, शिक्षकाचा आदर पूर्ण जगामध्ये केला जातो, विश्वामध्ये केला जातो. विद्येविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले. हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पहिल्या शिक्षिका फातिमा शेख, त्यांचा आदर्श समोर ठेवून शिक्षक भारती एक दृष्टी घेऊन, मुट्ठी भर लेकर कुछ सपने भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान कहीं कुछ कर जाए, कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, मेरी हद करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. माझे जे आसपास जग आहे ते बदलण्यासाठी मी प्रयत्न करेल. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. त्या मातीतला वृक्ष नाही आहे ज्याच्यात नदीनं खूप पाणी घातलंय. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, तुम शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. एक विशिष्ट मिशन घेऊन, एक समोर उद्दिष्ट घेऊन, स्वतःवरती विश्वास ठेवून शिक्षक भारती शिक्षकांच्या प्रश्नासाठी काम करते. रवींद्रनाथ टागोरांच्या ओळींचं मराठीत भाषांतर कुठेतरी वाचलं होतं की असशी जेते अताच तेते, काम हातीची सोडू नको, नव्या प्रदेशात धुंडुनी काढीन, स्वप्न सुखी आळसू नको, घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुणी पांगू नको. त्यामुळे शिक्षकांनी ज्या वयामध्ये, विशेषतः माध्यमिक शिक्षक आहेत असं मला आमदार साहेबांनी सांगितलं, की ज्या टीन एज 13 to 18, ज्याला टीन एज आपण म्हणतो, ज्यावेळेला मुलांचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स, मेंदूचा पुढचा भाग विकसित होत असतो, त्यावेळेला त्यांना घडवण्याचं जे वय आहे. वंगाळ पसरायला वेळ लागत नाही, वंगाळ खूप वेगानं पण पसरतं, पण चांगलं सुद्धा पसरू शकतो. ते त्यांच्या मनामध्ये, आपल्याला माहित आहे की 16व्या वर्षीच छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या कड्या कपारींना शेले पागोटे बांधले आणि स्वराज्याचं नंदनवन घडवलं. तेच वय आपले सवंगडी एकत्रित केले आणि स्वराज्याचा कुठला मला माहित नाही की गड किल्ला कुठल्या सातबारा त्यांच्या नावावर होता. स्वराज्याचा मी विश्वस्त आहे. त्या भूमिकेतनं प्रौढ प्रताप पुरंदर, मॅच्युअर, इफिशियंट आणि प्रोफेशनल अशा पद्धतीचे आपले मावळे सवंगडी घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यातनं स्वराज्य उभा राहिलं. तसंच काम आपल्या समोर आहे. कारण मी आता ओळख करून देताना माझी सांगण्यात आलं की रेव पार्ट्यावरती मी 3 रेव पार्ट्यावर रेड केली आणि त्याच टीन एज मधली मुलं, 3च्या पुढची थोडीशी, की त्याच वयामध्ये विशेषतः ड्रग्सच्या आहारी जाताना दिसतात.
त्याच वयामध्ये जातीय, धार्मिक, भाषिक सगळे म्हणजे लिंग्विझम, कास्टिझम, कम्युनलिझम, रिजनलिझम, परोकियालिझम, फॅनेटिसिझम, एकदम एक्स्ट्रीमिझम, फंडामेंटलिझम, हे सगळे इझम असं ना, ती कीड आहे. बापूजींनी, गांधीजींनी सांगितलेलं आहे आणि ते अजूनही तेवढंच ऍप्लिकेबल आहे की देअर इज इनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल एव्हरी सिंगल इंडिव्हिज्युअल्स नीड, बट देअर कॅन नॉट बी एनिथिंग विच विल फुलफिल अ सिंगल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड. जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु सगळं संचित एकत्र केलं तर एका माणसाची हाव, लालसा पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यांनी 7 सामाजिक पातकं त्याला कारणीभूत आहेत ती सांगितली. ती कोणती आहेत? सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण. रिलिजन विदाउट सॅक्रिफाईस, त्यागाशिवाय असणारा धर्म. एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, चारित्र्याशिवाय असणारा शिक्षण किंवा ज्ञानाचा प्रसार. प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, सत्सद विवेक बुद्धी ज्याच्यात नाही आहे तो चिकळायला लावणारा आनंद. आणि कशातनं चारित्र्य घडतं? मी कुठेतरी वाचलं होतं की व्हॉट एव्हर वी थिंक, आपण जे विचार करतो ना तेच आपले शब्द होतात. आपण जे शब्द बोलतो त्याच आपल्या ऍक्शन्स, कृती होतात. ज्या आपल्या कृती आपण नेहमी करतो त्याच 23 दिवसांनी त्याचं हॅबिटमध्ये, सवयींमध्ये रूपांतर होतं. चांगल्या हॅबिट्स असतील तर चांगलं चारित्र्य घडतं, वाईट हॅबिट्स असतील तर वाईट चारित्र्य घडतं. आणि चारित्र्यावरती आपला डेस्टिनी, भविष्यकाळ अवलंबून असतो. When there is righteousness in the heart, there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony at home. When there is harmony at home, there is order in the nation. And when there is order in the nation, there is peace in the world. कुणाचे शब्द आहेत मॅडम? येस, कलाम सरांनी हे सांगितलेलं आहे. त्यामुळे दृष्टी, विजन, इनोव्हेशन इन head, compassion in heart, passion in the belly and vision in the eyes, हे आपल्याला समोर ठेवून ते अब्राहम लिंकन लहानपणी आमच्या मराठी शाळेत, मी जिल्हा परिषदेच्या शाळेत 7वी पर्यंत शिकलेलो आहे. शाळेत ते पत्र असायचं, प्रिय गुरुजी माझ्या मुलाला काय शिकवा. अब्राहम लिंकन सांगतात की सगळीच माणसं सत्यनिष्ठ नसतात, न्यायप्रिय नसतात. हे शिकेल माझा मुलगा कधी ना कधी, पण त्याला हे शिकवा की प्रत्येक बदमाशा बरोबर एक साधुचरित पुरुषोत्तम देखील असतो. टपलेले वैरी असतात तसे जपणारे मित्र देखील असतात. स्वार्थी राजकारणी असतात तसं आपलं अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते देखील असतात. त्याला दाखवा ज्ञान वैभवाचं अद्भुत भांडार, पण त्याचबरोबर त्याच्या मनाला मिळून दे निवांतपणा. त्याला पाहू दे पक्ष्यांनी मारलेली आसमान भरारी, डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. धर्मर, त्याला हे शिकवा की फसवून मिळालेल्या घबाडापेक्षा कष्टाने मिळालेला एक छदाम अधिक लाख मोलांचा आहे. ही दृष्टी नवीन जनरेशनला देणं हे खूप. वी हॅव टू बिल्ड दिस ग्रेट कंट्री इनटू अ मायटी नेशन. मायटी नॉट इन इट्स ऑर्डिनरी सेन्स, दॅट इज ग्रेट आर्मीज असल्या पाहिजे, लष्कर मोठं. मायटी इन थॉट, कल्चर, इन इट्स पीसफुल सर्व्हिस टू ह्युमॅनिटी. त्यामुळे आपल्याला जे बदल आपण करू शकतो, God grant me the serenity to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. मुलांना हे शिकवलं पाहिजे की कशात बदल करू शकतो. ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या मला स्वीकाराव्या लागतील. ज्या बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य माझ्याकडे पाहिजे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही दोन्हीतला फरक ओळखण्याचं शहाणपण आपण मुलांना शिकवलं पाहिजे. गिव्हिंग समथिंग बॅक टू द सोसायटी. मी या समाजाला देणं लागतो. आता कपिल पाटील साहेबांनी सांगितलं की मी ताजमध्ये गेलो त्यावेळेला माझ्याकडे पिस्टल होती, एक बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं. मृत्यू समय होता. 100% मला माहित होतं की ती माझी समाधी आहे. कारण आतमध्ये टेररिस्ट विथ AK-47, ग्रेनेड्स, RDX बॉम्ब, आणि मी एक पिस्टलनिशी 40 गोळ्यांनिशी तिथं मुकाबला माझ्या बॉडीगार्डकडे तेवढंच होतं. त्याला 3 गोळ्या लागल्या 3 वाजताच्या फायरिंगमध्ये. दुसरा माझ्यावर आलेला मुलगा राहुल शिंदे,
शहीद झाला. एक खूप छान कवितेतल्या ओळी आहेत की आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस क्वेस्ट when my heart will lie peaceful and calm when I'm laid to my rest and the world will be better for this that one man's gone and covered with scars still strove with the last ounce of courage to reach that reachable star. युद्धातला सैनिक असतो त्याला तेच मरण आकर्षित करतं जे सन्मानासह असतं. कारण विद्यार्थ्यांना घडवताना त्यांच्यामध्ये ही देशभक्तीची जाज्वल्य प्रेरणा तर आपण केलीच पाहिजे, पण त्याचबरोबर समाजाला आपण देणं लागतो. खूप मोठं काय करायची गरज नाही. छोटे छोटे आयुष्यात प्रसंग असतात की जो सरांनी एक प्रसंग सांगितला, पण मी मसुरीला आमचं ट्रेनिंग असतं IAS IPS IFS सगळ्या अधिकाऱ्यांचं लबासनामध्ये लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीमध्ये ट्रेनिंग असतं. त्यावेळेला एका खेड्यात आम्हाला पाठवण्यात आलं होतं की तिथलं खेड्यातलं ऍडमिनिस्ट्रेशन शिकलं पाहिजे. शहाजहापूर जिल्ह्यामध्ये उत्तर प्रदेशामध्ये एका खेड्यात आम्ही गेलो. सकाळच्या वेळेला मी आणि माझा मित्र फिरायला वॉकिंगला गेलो होतो. तेवढ्यात पाऊस सुरू झाला आणि एका झोपडीच्या शेजारी आम्ही पाऊस उघडण्याची वाट पाहत होतो. तेवढ्यात एक आजीबाई बाहेर आली, कपडे सुकवलेली काढत होती आणि ती म्हणाली, बेटा अंदर आ जाओ. म्हटलं चाची रहने दो. नहीं अंदर आ जाओ. चाची रहने दो बारिश रुक जाएगी. नहीं बेटा तुम्हारे लिए नहीं मेरे लिए अंदर आ जाओ. आई गॉट कंफ्यूज कि मेरे लिए अंदर आ जाओ काय. मतलब क्यों चाची. नहीं कौन जाने सुबह सुबह भगवान आंगन में आके वापस जाएंगे, मैंने बुलाया नहीं. काय ऍटिट्यूड आहे जीवनाकडे पाहण्याचं. मी आतमध्ये गेलो, तिने कसला तरी चहा, गुळाचा चहा बनवलेला, ते मिठक्या मारून थोडासा पिलो आणि मग तिला विचारपूस करताना ती मला सांगितलं तिने की असं मुंबईमध्ये माझा एक नातू काम करतो. तिला माहित नव्हतं मी महाराष्ट्रातला आहे. मग मी तिला सांगितलं की मी महाराष्ट्रातला आहे, एक IPS अधिकारी म्हणून रुजू होणार आहे. हा माझा ऍड्रेस, हा माझा फोन नंबर, कधी जरूरत पडू नये पण लागला तर मला फोन कर किंवा तुझ्या नातवाला दे. आणि मी ज्यावेळेला लातूरला SP होतो त्यावेळेला खरंच माझ्या गावाच्या पत्त्यावर एक पत्र आलं आणि त्या आजीच्या नातवाला नोकरीवरनं काढून टाकलं होतं. त्याचे 60,000 रुपये दिले नव्हते मालकानं. मी कर्टेसीमध्ये एक फोन केला तिथल्या इन्स्पेक्टरना. त्यांनी बोलवून त्या मालकाला सांगितलं, त्याचे पैसे परत मिळाले, जॉब परत मिळाला. आणि मी ज्यावेळेला मुंबईला DCP साऊथ मुंबई होतो तर ती जवळजवळ 80 वर्षाची वृद्ध माता मला भेटायला आली होती, आशीर्वाद द्यायला आली होती. भेटायला आल्या म्हणजे, बेटा मैंने बोला था ना कि भगवान किस रूप में सुबह सुबह घर के सामने आ जाएंगे, तो मेरे लिए भगवान ही बन के आया. त्याला माझ्या आयुष्यातला एक मोठा कन्सेप्ट क्लिअर केला की मी IPS मध्ये देवाच्या कृपेने आलो असेल. देव चांगल्या अर्थानं मी बोलतोय, अंधश्रद्धेच्या भूमिकेतनं नाहीये. की माझ्या समोर येणारा, माझ्या अंगणात येणारा, माझ्या ऑफिसमध्ये येणारा, किती गरीब असो, किती कमी ताकदीचा असो, तो माझ्यासाठी परमेश्वर आहे आणि त्याची सेवा करण्याची माझ्यासाठी संधी आहे. पण गिव्हिंग समथिंग बॅक टू द सोसायटी हे कुठेतरी आपण त्या कॉन्क्रीटच्या जंगलात विसरत चाललोय. शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं हे कळत नाहीये. घरात फ्रीज, TV, मायक्रोवेव्ह सगळं असतं, पण म्हातारे आजी आजोबा त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमात ठेवावं लागतं. असं कल्चर आजकाल डेव्हलप व्हायला लागलेलं आहे. पण आय एम शुअर मी शिक्षकांना काय सांगणार. कालच माझे पवार सर आले होते मला भेटायला ऑफिसमध्ये. 5 मिनिटं भेटून गेले, पण त्यांना मी, माझे अधिकारी बसले होते आणि एक पुस्तक म्हटलं, सर तुमच्यामुळेच मी मराठी शिकलो, मला मराठी शिकवायचे ते. त्यांचा मुलगा माझ्याकडे इन्स्पेक्टर आहे, त्याचं ट्रेनिंग शेजारच्या हॉलमध्ये लागलं होतं म्हणून सहज भेटायला आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू, मी माझं पुस्तक दिलं आणि त्यांना चरण स्पर्श केल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले. तर आपली मुलं, आपले विद्यार्थी हे त्या उंचीला, कारण शिक्षक आणि विद्यार्थी हे एकच नातं आहे की ज्यामध्ये विद्यार्थी जेवढा मोठा होईल त्याचा हेवा शिक्षकाला वाटत नाही. तो माझ्यापेक्षा मोठा व्हावा, तो अजून उंचीवर जावा, हे स्वप्न आपण घेऊन ते वास्तवात उतरण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. शिक्षक भारतीचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.